हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेतच असाल तर आज आपण व्याकरणाचा आत्मा असलेला उपयोजित लेखनातील सगळ्यात महत्त्वाचा आणि 5 पैकी 5 मार्क्स तुम्हाला मिळवून देणारा एक घटक पाहणार आहोत अराइज अकॅडमीच्या माध्यमातून। तर आज आपण बातमी लेखन हा घटक अभ्यासणार आहोत। तर व्याकरणातील बातमी लेखन बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जीवन खूप धकाधकीचं आहे आणि या धकाधकीच्या जीवनात सातत्याने काही ना काही घटना घडत असतात। या घडलेल्या घटनांचा इत्थंभूत किंवा सारसंग्रहात्मक जी माहिती आहे ती न्यूजपेपरमध्ये येत असते। मग तुम्ही ज्यावेळी न्यूजपेपर वाचता त्यावेळी तुम्ही बातम्या वाचत असता। मग तिथे असतं की आमच्या वार्ताहराकडून दिनांक दिली जाते। या ज्या बातम्या आहेत या बातम्या लिहिणारे ज्या व्यक्ती आहेत किंवा जे वार्ताहर आहेत किंवा ज्या संपादक मंडळी आहेत त्या अत्यंत काटेकोरपणे या बातम्या लिहित असतात। बातम्या लिहित असताना व्याकरणिक मिस्टेक देखील पाहिल्या जातात। या मिस्टेक होऊ नये म्हणून दक्षता घेतली जाते। तसंच ही बातमी लिहित असताना आणखीन काय काय पथ्य पाळली जातात किंवा ही बातमी कशी लिहायची ते आज आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बातमी सुस्पष्ट असावी। कशी असावी? सुस्पष्ट। बघा, एखादी घटना घडलेली आहे। काल समजा आकुर्डी चौकामध्ये दुर्दैवाने एक छोटासा अपघात झालेला आहे। तर याच्यामध्ये सुस्पष्टता असणं गरजेचं असतं। सुस्पष्टता म्हणजे काय तर मी इथे स्पष्ट करेल की आकुर्डी चौकामध्ये काल रात्री संध्याकाळी 6 वाजता ॲक्सिडेंट झालेला आहे। 2 व्हीलर व 4 व्हीलर यांच्यामध्ये खूप मोठी धडक झाली आणि यामध्ये 2 व्हीलरचा जो चालक आहे तो गंभीर जखमी झाला। या चालकाला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। जवळ असणाऱ्या लोकमान्य टिळक या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार चालू आहेत। थोडक्यात आणि शॉर्टमध्ये ही बातमी आपण लिहू शकतो। जवळील काही कार्यकर्त्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्या मदतनीसाची 1-2 जणांची नावंसुद्धा आपण त्याच्यामध्ये नमूद करतो। पण काही विद्यार्थी किंवा ही बातमी लिहित असताना बऱ्याचशा वेळा असं होतं की काल आकुर्डी चौकामध्ये मोठा ॲक्सिडेंट झाला। अगदी रंजकतेने बातम्या लिहिल्या जातात, त्यामुळे तुमच्या मार्कांवर त्याचा विपरीत परिणाम। मोठा ॲक्सिडेंट झाला, अचानक ॲक्सिडेंट झाल्यामुळे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर यांची धडक झाली। धडक झाल्यानंतर 2 व्हीलरवाला धबदिशी खाली पडला। खाली पडल्यानंतर त्याला उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो बेशुद्ध अवस्थेत होता। जवळच्या कार्यकर्त्याने म्हणजे अजंक्य तरुण मित्रमंडळातील ह्या व्यक्तीने त्या व्यक्तीने ह्या कार्यकर्त्याने पाण्याची बॉटल उघडून त्यांना पाणी पाजण्यात आलं। त्यानंतर खूप जखमी असल्यामुळं हॉस्पिटलला नेण्यात आलं। या कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम केलं, त्या कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम केलं। या बातमीला उपयोग नसतो किंवा अशा बातम्यांचा उपयोग होत नाही किंवा अशा बातम्या दिल्या जात नाहीत। अशा बातम्या देऊ नये म्हणून बातमीमध्ये सुस्पष्टता असणं किंवा बातमी सुस्पष्ट असणं गरजेचं। त्यानंतर अचूक। जी बातमी दिली जाते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फापट पसारा असता कामा नये। ती अचूक असावी। तिच्यामध्ये इतर व्यक्तींचा जो समावेश आहे तो देखील नसावा। जो बाकीचा फापट पसारा आहे तो लिहिण्याची गरज नाही। 3 रंजकता नसावी। उगीचच ओढून ताणून हे गोळा करून ते गोळा करून शब्दांचा अवाजवी वापर करून रंजकता आणून बातमी दिलेली नसावी। ती सुस्पष्ट असावी, अचूक असावी वगैरे वगैरे। 4 साधारण 50 ते 60 शब्द अपेक्षित आहेत। खूप फापट पसारा त्यात मग असू नये किंवा निबंधासारखी ती लिहू नये। 50 ते 60 शब्द असणे गरजेचे। बातमी जिथे घडलेली आहे, जे घडलेलं आहे ते स्थळ, वेळ, दिनांक अचूक असावे। बघा,
मग बातमी लेखन करत असताना अलंकारिक शब्दांचा देखील वापर करायचा नाही. बातमी लेखन करत असताना फर्स्ट महत्त्वाचं ती सुस्पष्ट असावी. सुस्पष्टतेमध्ये जे घडलेलं आहे ते तुम्ही इत्यंभूत आणि सारसंग्रहात्मक लिहू शकता. शब्दांचा वापर कमी करू शकता. अलंकारिक शब्दांचा वापर करायचा नाही. भाषा सरळ, साधी आणि बोली भाषा असणं गरजेचं आहे. उगीच काहीतरी लिहित बसायचं नाही, काव्यमय शब्द वगैरे वगैरे वगैरे. बरं, जिथे जी घटना घडलेली आहे ती घटना अचूक असावी, त्यातील माहिती अचूक असावी, मथळा योग्य असावा, पंक्ती योग्य असाव्यात, शब्दांचा योग्य वापर केलेला असावा. रंजकतेच्या दृष्टिकोनातून रंजकतेला इथे अजिबात प्राधान्य नाही. रंगवून, तिखट, मीठ मसाला लावून कुठलीही बातमी लिहायची नाही. म्हणजेच ती कशी असावी? नियोजित असावी. तिच्यामध्ये नियोजनबद्धता असणं गरजेचं. त्यानंतर या बातमीमध्ये 50 ते 60 शब्द असावेत. ही मर्यादा तुम्हाला दिलेली आहे व्याकरणिक दृष्ट्या. त्यानंतर स्थळ, वेळ, दिनांक. ज्या तारखेला झालेली आहे तीच डेट असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी झालेली आहे आणि ज्या वेळी काही घडलेलं आहे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 6वी गोष्ट आहे ती म्हणजे की ज्या काळात घडलेली आहे तोच काळ असणं गरजेचं आहे. शब्दांची रचना करत असताना बातमी ज्या काळात घडलेली आहे, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ ज्याच्यामध्ये घडलेली आहे, आमच्या वार्ताहराकडून काल जे काही घडलं ते त्याच काळामध्ये ती बातमी लिहिणं गरजेचं असतं. मग बघा, बातमी लेखन करत असताना सुस्पष्टता असणं गरजेचं आहे. जे आहे ॲज इट इज, जसंच्या तसं लिहिणं गरजेचं आहे. रंगवून सांगून, वाढवून चाढवून बातमीमध्ये काहीही लिहिता येत नाही. ती अचूक असणं गरजेचं आहे. तिच्यामध्ये कुठेही कोणाचाही नावाचा उल्लेख किंवा पुरस्कार किंवा आणखीन वेगळी खूप आदर्श बातमी तयार करायचा प्रयत्न करायचा नाही. नियोजनबद्धता असणं गरजेचं आणि रंजकता टाळायची आहे. शब्दांची मर्यादा जी आहे ती 50 ते 60च असणं गरजेचं आहे. स्थळ, वेळ, दिनांक खूप महत्त्वाचे आहे आणि काळ, ज्या कालावधीमध्ये बातमी तयार झालेली आहे किंवा घडलेली आहे त्याच काळाचा तुम्ही वापर करायचा आहे. मग आपण पाहूया प्रत्यक्ष बातमी कशी लिहायची. ही सगळी वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर बातमी लिहायची कशी किंवा कशा पद्धतीने आपण त्या बातमीला टच करायचं आहे. मग आपण प्रत्यक्ष एक बातमी लिहून दाखवते मी तुम्हाला. बघूया कशी लिहायची आहे. तर तुमचा पेपर, आदर्श बातमी कशी लिहायची बघा. प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेमध्ये बातमी लिहित असताना बघा, वसुंधरा दिन उत्साहात साजरा. वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी. दिनांक 26 जून 2022. आता ही गेल्या वर्षीची बातमी. फुल स्टॉप द्यायचा आहे. मग इथे लिहिणार तुम्ही आमच्या प्रतिनिधीकडून. मग इथे दिनांक आणि मग आपण बातमी लिहायची आहे. बघा, आमच्या दिनांक जी काही असेल ती साधारणतः बघा 25 जून
2022 रोजी ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक वसुंधरा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या वसुंधरा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली होती। या वृक्षदिंडीचं आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना रोकडे यांनी केलेली होती। त्याचबरोबर ही वृक्षदिंडी काढल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देखील दिल्या। झाडे लावा, झाडे जगवा असा समाजाला खूप मोलाचा संदेश दिला। कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश चोपडे होते। अशा प्रकारे वसुंधरा दिनानिमित्त चा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा झाला। बघा, आता मी ही बातमी शब्दबद्ध करून दाखवलेली आहे। मी तुमच्या समोर इथे तुम्हाला लिहून दाखवण्याचा प्रयत्न केला। अशीच बातमी आपण शिक्षक दिनाची देखील करू शकतो। शिक्षक दिन उत्साहात साजरा। शिक्षक दिनानिमित्त आदर्श व्याख्यानमाला दिनांक 26 जून। आता शिक्षक दिन केव्हा असतो तर 5 सप्टेंबरला। 5 सप्टेंबर मग इथे येईल 5 सप्टेंबर 2022। आमच्या प्रतिनिधीकडून दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी आकुर्डी म्हाळसाकांत विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शिक्षक समाजाचे स्वरूप बदलणारा आरसा आहे। या शिक्षकांचा सत्कार समारंभ करण्यात आला। तत्पूर्वी समारंभापूर्वी शिक्षक आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्राध्यापक श्री अविनाशजी चोपडे यांचं व्याख्यान देखील देण्यात आलं। या व्याख्यानातून त्यांनी शिक्षकांचं आजच्या पिढीसाठी जे योगदान आहे, आजच्या पिढीसाठी जे ऋण आहे ते त्यांनी त्यातून व्यक्त केलं आणि विद्यार्थ्यांना खाऊ देऊन पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका सौ शालिनी चोपडे यांनी केलं। अशा प्रकारचे आपण बातमी लिहू शकतो। अशीच बातमी तुम्ही रेल्वे स्टेशनची लिहू शकता, प्रदूषण समस्येवरती लिहू शकता किंवा प्रदूषण पातळीत वाढ झालेली आहे। बघा, आता दिवाळीचा सण होता। या दिवाळीच्या सणानिमित्त तुम्ही सगळ्यांनी खूप सारे फटाके वाजवले आणि त्यामुळे वायू प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। महानगरपालिकेने एक छोटीशी बातमी दिलेली आहे की वायू प्रदूषण पातळीत वाढ। बघूया, इथे येईल वायू प्रदूषण पातळीमध्ये वाढ। आमचे प्रतिनिधी किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिनांक आता दिवाळीमध्ये हे घडलेलं आहे म्हणून आपण 19/11/2022 म्हणजे 19 नोव्हेंबर 2022 असं लिहू शकतो। आमच्या प्रतिनिधीकडून दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा 23 रोजी काय झालेलं आहे की वायू प्रदूषण पातळीमध्ये वाढ झालेली आहे। सध्या विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत चाललेले आहेत। वायू प्रदूषणाची नोंद केली तेव्हा हे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे 80% अधिक भासलेले दिसून येते। यासाठी महानगरपालिकेतील प्रदूषण विभागातून अशा सूचना देण्यात आल्या की दिवसेंदिवस या प्रदूषण पातळीत वाढ होत आहे। तर व्याख्यानाच्या माध्यमातून जोशी सरांनी आपणाला अलर्ट केलेला आहे किंवा सूचना देऊन सांगितलेलं आहे की वायू प्रदूषण पातळीत वाढ होऊ नये म्हणून नागरिकांनी जागरूक राहणं नितांत गरजेचं आहे। आणि बातमी आपली संपली। तर अशा प्रकारे 5 मार्क्स तुम्हाला आरामात मिळू शकतात। फक्त दिलेला जो विषय आहे तो शब्दाप्रमाणे तुम्हाला तिथे बदलायचा आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते
की ही बातमी लिहित असताना ती अचूक असावी, स्थळ काळ वेळ व्यवस्थित लिहा. हे लिहिल्यानंतर शब्दबद्ध केल्यानंतर व्याकरणातील ज्या मिस्टेक आहेत त्या टाळायच्या आहेत. शब्द अचूक असावेत, शब्द फेक योग्य असावी, अध्यक्ष असतील जे काही असेल असे जे शब्द आहेत ते व्यवस्थित लिहा. काना, मात्रा, वेलांटी, उकार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. आणि ह्या बातम्या लिहित असताना कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त सार कसा निघेल हे पहा. रंजकता, अलंकारिकता, कवितेच्या ओळी, 4 ओळ्या अशा गोष्टींना इथे अजिबात स्थान द्यायचं नाही. आणखीन एक बातमी मी तुम्हाला सांगते की रेल्वे प्रवासामध्ये ओळखपत्र, आधार कार्ड याची गरज किंवा आवश्यकता. मग आमच्या प्रतिनिधीकडून दिनांक 20 जून 2022 आमच्या प्रतिनिधीकडून रेल्वे प्रवासामध्ये ओळखपत्र अनिवार्य. मग रेल्वे प्रतिनिधींकडून दिनांक 25 जून 2022 रोजी असं सांगण्यात आलेलं आहे की रेल्वे मंत्री यांनी आवाहन केलेलं आहे की रेल्वे प्रवास करत असताना प्रत्येक नागरिकाकडे त्याचं ओळखपत्र, प्रवेशपत्र, त्याचबरोबर आधार कार्ड असणं अनिवार्य आहे. हे असणं गरजेचं आहे, कारण दिवसेंदिवस धकाधकीच्या जीवनामध्ये अपघाताचं प्रमाण वाढत आहे, चोरीचं प्रमाण वाढत आहे. त्यासाठी अलर्ट जारी म्हणून नागरिकांमध्ये जागरूकता म्हणून तुमच्याकडे म्हणजे प्रत्येक प्रवाशाकडे स्वतःचं ओळखपत्र असणं गरजेचं आहे आदेशावरून. आणि तिथे साईन वगैरे ती नसली तरी देखील सुद्धा चालते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला जवळजवळ 6 बातम्या सांगितलेल्या आहेत. वसुंधरा दिनाची बातमी सांगितलेली आहे, शिक्षक दिन उत्साहात साजरा ते सांगितलेलं आहे, प्रवाशांचं सांगितलेलं आहे, ओळखपत्र सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर ॲक्सिडेंटची अकुर्डी चौकातील बातमीसुद्धा सांगितलेली आहे. 6 मी बातम्या तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत. 5 मार्क तुमचेच आहेत, तुम्हालाच घ्यायचे आहेत. पण ते घेत असताना या काही सूचना आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आणि बातमीचा हा जो छान फॉर्मॅट आहे तो देखील लक्षात ठेवायचा आहे. तुमच्या पेपरमध्ये स्वच्छ वळणदार अक्षरामध्ये तुम्हाला बातमी लिहायची आहे. आणि ही बातमी लिहित असताना एक दक्षता घ्यायची आहे की बातमी व्यवस्थित असावी, बातमीमध्ये खाडाखोड नसावी, बातमी सुस्पष्ट असावी, अचूक असावी, मथळा व्यवस्थित असावा, सुटसुटीत असावीत, कमीत कमी शब्दांचा वापर केलेला असावा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्याकरणिक मिस्टेक नसाव्यात, अलंकारिक भाषेचा वापर करायचा नाही, रंजकतेचा वापर करायचा नाही, कुठून तरी गोळा करून आणलेली माहिती सांगायची नाही, अवाजवी माहितीचा उपयोग करायचा नाही, असं झालं तसं झालं या गोष्टींची आवश्यकता नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की बातमी लेखन हा घटक निश्चितच तुमच्या लक्षात आलेला असेल. अत्यंत सुटसुटीत सरळ साध्या भाषेमध्ये मी याचं वर्णन केलेलं आहे. बातमीचे वैशिष्ट्य सांगितलेले आहेत, बातमी कशी लिहायची आहे, मार्क्स कसे कॅच करायचे आहेत आणि ही जी बातमी आहे या बातमीचे 6 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तर माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.